आमचा विश्वास, आमची बातमी। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच नाशिक महानगरपालिकेच्या राजकारणात चांगलाच उष्मा निर्माण झाला असून प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार मैदानात उतरलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर सिडकोतील प्रभाग क्रमांक 24 मधून मंगल भाऊलाल तांबडे यांचं नाव सध्या विशेष चर्चेत आलंय। मंगल तांबडे यांनी अधिकृतपणे प्रचाराची सुरुवात केल्यामुळे या प्रभागातील लढत आता रंगतदार होताना दिसतेय। गोविंदनगर परिसरातील मंगल भाऊलाल तांबडे यांनी महादेवाच्या आशीर्वादानं आणि विकासाचा ठाम संकल्प घेऊन निवडणूक रिंगणात प्रवेश केलाय। याच ठिकाणाहून त्यांनी प्रभाग क्रमांक 24 मधील प्रचाराला सुरुवात करत घराघरामध्ये जाऊन नागरिकांशी थेट संपर्क साधण्यास प्रारंभ केलाय। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या प्रचारात दिसून येतोय। प्रभागाचा सर्वांगीण संतुलित आणि शाश्वत विकास हा आपला मूलमंत्र असल्याचं मंगल तांबडे यांनी स्पष्ट केलंय। स्वच्छता व्यवस्था बळकट करणे, नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा, दर्जेदार रस्ते, आरोग्य सुविधा तसेच पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी प्रचारादरम्यान सांगितलंय। प्रचारादरम्यान मंगल तांबडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रभागातील समस्या ऐकून घेणे, त्या समजून घेणे आणि लोकसहभागातून उपाययोजना राबवणे या माध्यमातून विकास कामे उभारण्याचा आपला संकल्प त्यांनी व्यक्त केलाय। विकास हा केवळ आश्वासनांपुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसायला हवा असा ठाम विश्वास त्यांनी मतदारांना दिलाय। दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग 24 ही जागा चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहे। मंगल भाऊलाल तांबडे यांच्या सक्रिय आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे या प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला असून ही लढत आता अधिक लक्षवेधी होत चालली आहे। एकीकडे उमेदवारांची जोरदार तयारी तर दुसरीकडे विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी येत असल्यानं नाशिक मनपा निवडणूक दिवसेंदिवस अधिक तापत चालली आहे। प्रभाग 24 मधील ही लढत अखेर कुणाच्या पारड्यात जाणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय। दरम्यान जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या पत्नी मंगल भाऊलाल तांबडे यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती स्वतः जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांनी दिली आहे। जय महाराष्ट्र। मी भाऊलाल तांबडे, शिवसेना जिल्हा प्रमुख नाशिक, शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख हा असा संघटन कौशल्य असलेला आणि 80% समाजसेवा 20% राजकारण या माध्यमातून समाजाची खऱ्या अर्थानं सेवा आपल्याकडून माझ्याकडून स्वतःकडून समाजाची ऋण फेडण्याची संधी मला मिळाली। त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, धन्यवाद देतो। आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, दीन दलित, आदिवासी, पीडित, वंचित, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 18 पगड जातीय 12 बलुतेदार ह्या माध्यमातून बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री, माझे गुरुवर्य आदरणीय नामदार, या सध्याचे उपमुख्यमंत्री, जे संवेदनशील नव्हे अतिसंवेदनशील शेतकरी, कष्टकरी, दीन दलित, आदिवासी आणि या सर्व उपेक्षित घटकांसाठी अहोरात्र मेहनत करणारे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं या नाशिक जिल्ह्यातील तमाम गोरगरीब मायबाप जनतेची सेवा आपल्याकडून घडली। आणि त्याचबरोबर माझ्या मागच्या कोरोना काळामध्ये खऱ्या अर्थानं जे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते त्या काळामध्ये अनेक लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं। त्या कालखंडामध्ये नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने ज्या वेळेस आम्ही त्यांच्यापर्यंत फोन केला असेल, पोहोचलो असन, तर त्यावेळेस त्यांनी त्या रेमडेसिवीर असतील, हॉस्पिटलचे विषय असन, अनेक विषय, ऑक्सिजनचे विषय असतील, प्रत्येक वेळेस त्यांनी इतकं मोठं सहकार्य केलं। आणि खऱ्या अर्थावर रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांना मदत करणारा, हिंमत देणारा खऱ्या अर्थाने नेता कोण असेल या राज्यामध्ये, तर बाळासाहेबांना अपेक्षित असणारे दिघे साहेबांचे शिष्य आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक, आमचे सर्वांचे राजकीय गुरुवर्य आणि सामाजिक गुरुवर्य आणि माझे स्वतःचे गुरुवर्य आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं काम चालू केलं। त्या कामात खूप आनंद मिळतो आहे। याच पद्धतीने मी नाशिक येथील गोविंदनगर रहिवासी आहे। या गोविंदनगर मध्ये आता नाशिक महानगरपालिकेचं निवडणूक लागली। या प्रभागामधून माझी मिसेस मंगल भाऊलाल तांबडे प्रभाग क्रमांक 24 ओबीसी महिला मधून उमेदवारी करत आहे। या माध्यमातून मला माहिती आहे निश्चितपणानं मी या नाशिकच्या आमच्या गोविंदनगर मधील सर्व मायबाप जनतेचे अनेक प्रश्न आहे। या प्रश्नांना खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या माध्यमातून वाचा फोडून इथं येथील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी आटोकाट असा प्रयत्न करेन। कारण जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे मला बाळकडूच मिळालेलं आहे। त्या माध्यमातून मी निश्चितपणानं शिंदे साहेबांच्या माध्यमातून या प्रभागातील
अनेक कामं, विकास कामं झालेली पण आहे. माझे सहकारी नगरसेवक महानगर प्रमुख बंटी तितमे साहेबांनी पण अनेक कामं केलेली आहे, परंतु अनेक कामं बाकी आहे. अनेक कामांच्या मध्ये मी एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहकारी आणि या नाशिक जिल्ह्यातील आमचे नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे साहेब, खासदार हेमंतप्पा गोडसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं येणाऱ्या कालखंडामध्ये आपले पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, खऱ्या अर्थानं ड्रेनेजचा प्रश्न असेल, नंदिनीचा नाल्याला खऱ्या अर्थानं वॉल कंपाऊंडचा विषय असेल आणि नाना गार्डन असतील, अनेक प्रश्नांना हात घालून मी या प्रश्न गोविंदनगर प्रभाग क्रमांक 24 समस्या मुक्त करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो, या प्रभागातून माझी पत्नी मंगल भाऊलाल तांबडे उभी आहे. निश्चितपणानं मी मायबाप जनतेला कळकळीचं नम्र विनंती आव्हान करतो आणि नम्रपणे विनंती करतो की आपण मला आपला मतदार रूपी आशीर्वाद देऊन खऱ्या अर्थानं तुमच्या सेवेत उतरावं आणि तुमच्या सेवेची संधी प्राप्त व्हावी आणि आपली सेवा मिळावी असं कळकळीचं नम्रपणे आव्हान करतो. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं आपले ऋण उतरवण्याची, आपले समाजाचे ऋण फेडण्याची संधी मला लाभेल अशी मी अपेक्षा आपल्या मायबाप जनतेकडून करतो. येणाऱ्या काळात अनेक प्रश्नांना हात घालून हे सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय म्हणजे समस्यामुक्त प्रभाग क्रमांक 24 आणि नाशिक शहर हे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता मी शहरात पण आता या निमित्तानं मला काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. निश्चितपणानं आपलं हे काम मी पूर्ण करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. विकासाभिमुख विचार आणि जनतेशी थेट संवाद हेच त्यांचं प्रचाराचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी नमूद केलंय. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.